चालू म्हटलं मग आता धरणाच्या रस्त्यासारखा रस्त्यावर होतो. तर पायता पायता घरी आणून घरी ताट वाढून रेडी होतं. तर घेतलं मग जेवण करून. जेवण म्हणजे गुलाबजामुन तर खूप चांगले झाले. तर मला तर खूप आवडले गुलाबजामुन ते. आणि मामा गिमा जेवत होते. तर हे माझीच कार आहे. तर आता आम्ही चाललो घरी. कारण खूप दिवसापासून मी निघालो मग घरच्यासाठी मामी गिमी सर्वांनी बाय करायला. तर पप्पा गाडी चालवत होते. तर आम्ही रस्त्यानं खूप बात लागलो. आणि कारंजा कधी आला तर मला माहित पण नाही. कारंजा गिरंजा आला. कारंजाहून मग निघालो. हे कारंजा आहे. कारंजाहून निघालो. आणि निघाल्याबरोबर टोल नाका चालू झाला इथं. कारण की खेरड्या आणि कारंजाचा मध्ये टोल नाका चालू झालेला आहे. तर चालू व्हायचा त्याचं काम चालू आहे आता. पण कायच्यासाठी झालं ते मला माहित नाही. तिथून निघाल्यावर माझं गाव पण लवकर आहे. कामरगाव म्हणजे गाव नाही आहे माझं. कामरगावहून 4 किलोमीटर दूर माझं गाव आहे, छोटूचं भीमडा म्हणून. तर इथून निघालो आम्ही. हे कामरगावचा बस स्टॉप आहे. इथं पांठ्याला गिंटर आहे आणि ॲटोत बसले होते. आणि हे माझं गाव पण आलं लवकरच. हे माझं गाव आहे छोटूचं भीमडा. भीमडाचं बस स्टॉप आहे छोटूचं. आणि गाव पण माझं खूप चांगलं गाव आहे. भीमडा म्हणून गाव आहे माझं आणि चांगलं गाव. तर पायता पायता घरी पण आलो. घरचं हे पाय म्हणजे माझं घर आहे छोटूचं. मी तुम्हाला माझी रूम दाखवतो कोणची आहे तर. तर हे आमच्या घरचं हॉल आहे. आणि हॉलच्या बाजूनच माझी रूम पण आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो कोणची आहे तर. ही माझी छोटूची रूम आहे. कलर पण माझेच फेवरेट आहे. इथंच मी झोपतो. इथंच जे जे एडिट करायचं मी इथंच करत असतो. आणि फ्रेश झालो तर दुकानात जायचं काम पडलं. कारण की माझ्या घरी एक दुकान पण आहे. माझ्या आप्पान लावा म्हणजे माझ्या पप्पाने लावलं आहे माझ्यासाठी. तर आप्पान मी चालवत असतो. तर तुम्हाला दुकान दाखवतो कसं आहे. दुकान पण छोटूच आहे पण चांगलं चालते आता. तर आता दाखवतो मी दुकान. तर तुम्ही बघू शकता हे माझं छोटूचं दुकान आहे. दुकानमध्ये हे आहे दूध किराणा इथनं चालू आहे ते. तर मग अभिजितदाचा कॉल आला 6 वाजता. चला ये म्हणे हनुमान चालीसासाठी. आमच्या गावात रोज हनुमान चालीसा असते. तर मी तुम्हाला हनुमानजीचं मंदिर दाखवतो. हे आमचं छोटूचं हनुमानजीचं मंदिर आहे. आणि इथंच आम्ही हनुमान चालीसा हे करत असतो. आणि आमची स्टार्टिंगला आता 1 वर्ष होत आहे आम्हाला हनुमान चालीसा म्हणता. ते आमचं छोटूचं मंदिर आहे हनुमानजीचं. आम्ही इथंच हनुमान चालीसा म्हणत असतो. हे आम्ही इथंच बसत असतो. आता थोडंसं झाड वाळायला आहे. मी झाड करून टाकतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता सर्व पोट्टे आलेले आहे. इथे समोर जे बसलाय ते समोरचा विशालदा आहे आणि मागचा अभिजितदा आहे. तर तेच हनुमान चालीसा सबन हे करते. घरी येऊन पाहिलं तर कापूस पण आलाय आपल्या घरचा. तर मग चला म्हटलं कापूस दाबून टाकू थोडाफार. कापूस दाबला आणि हे झालं. तर चला मग आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत